तर आता खूप साऱ्या लोकांच्या म्हणजे जे काय शेळीपालन किंवा मेंढीपालन करून गाड्या घेतल्यात त्यांच्या खूप साऱ्या रील मला येत आहेत. म्हणजे काही लोक त्या रील पाहत आहेत आणि मला पाठवत आहेत आणि म्हणजे त्यांचं म्हणणं की तुम्ही असं काहीतरी करा. तर त्याचं एक कारण सांगतो. आज सोन्याचा भाव तुम्हाला माहिती असेल 1,00,000 किती जेव्हा आहे तो. जर माझ्याकडे एखाद्याकडे सोनं असेल आणि मी म्हणलं त्याला 2 लाखानं घ्या किंवा 2.5 लाखानं घ्या, कोण घेणार आहे का? तर त्यातला हा विषय समजायचा. जी किंमत आहे आपल्याकडे त्या किमतीमध्ये आपल्याला विकता आलं पाहिजे एवढाच विषय तुम्ही ठेवा. कारण हे जे स्वप्न जे किंवा गाड्या किंवा दाखवण्या वगैरे ही जी काही रील वगैरे आहेत ना, त्या रील बनवण्यापुरत्या आहेत. लाँग टाईमसाठी चालणारं नाही. आणि तुम्हाला जर बघायचंच असेल ही काय रीलचे करतात गाड्यांच्या वगैरे ह्यांची EMI तरी गाडी असते. पण जे रिअल मेंढीपालन आहेत म्हणजे अस्सल वडिलोपार्जित साधा शर्ट साधी पॅन्ट असती पण अख्खी गाडी बिना EMIची विकत घ्यायची ताकद असते त्यांच्याकडे. तरीसुद्धा कुठला दिखावा नसतो. एकदम साधं पण आणि एकदम सायलेंट पण असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या दिखावाच्या गोष्टीमध्ये मेंढीपालनाकडे जाऊ नका. तर एकदम साध्या पद्धतीतनं काय असेल ना त्या मेंढीपालनाकडे चला. आता तुम्हाला वाटेल की म्हणजे हे काय आहे, तर तुम्ही पहिल्यांदा काय करा, जे तुमच्याकडे मेंढपाळ बांधव येतात ना त्यांचा जर तुम्हाला कुणाला पत्ता माहिती असेल घरचा वगैरे तर त्या पत्त्यावरती जाऊन त्यांची घरची परिस्थिती पहा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि शब्दाला एवढे वचनिक असतात ना ते की तुमच्या पैशापुढे त्यांचा शब्द महत्त्वाचा येतो. अशा पद्धतीनं ते मेंढीपालन करतात. तर ह्या रील वगैरेच्या काय गोष्टी येतात हे फक्त म्हणजे सोशल मीडियावरती दाखवण्यापुरतं आहे. व्यवसायामध्ये रिअलमध्ये त्यातलं काही घेणं देणं नसतं. हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जर तसं काही करायचंच असेल तर तुम्ही जास्त दिवस चालाल ह्याची गॅरंटी नसते. कारण किती जरी काय केलं तरी ह्याची रिअल किंमत तुम्हाला जी आहे त्याच्या पलीकडे तर तुम्हाला काय करता येणार नाही. आज ह्याचं 850 रुपये मटण आहे. मी जरी किती काय उड्या मारल्या किंवा काही जरी केलं तरी 1200 रुपयानं मटण तर विकता येणार नाही आत्ता. आणि मग ह्याला त्यानं कोण देणार आहे? जेवढ्या पैशाची मार्जिन आपण मागतो त्या पैशाची मार्जिन तरी कोण देतात? आता काही लोक म्हणतील नाही विकता येतं. 100% विकता येतं. पण ते किती दिवस येतं आणि किती दिवस विकू शकतो ह्याचा थोडा अभ्यास करा. साधं मी उदाहरण सांगतो. आमच्याकडे महाबळेश्वरमध्ये मका विकला जातो. आता तुमच्याकडे 1 किलो मका 17 रुपयाला आहे. आमच्याकडे 1 कणीस मक्याचं 100 रुपयाला असतं. महाबळेश्वरला जे म्हणजे कणीस थोडी मॉडिफाय करतात, थोडंसं भाजून त्याला मीठ लावून देतात. त्या कणसाचं 100 रुपये 1 कणसाचं घेतात. मग विकण्याची व्हॅल्यू आहे, भाव सेम आहे असंतलं काही प्रश्न नाही. पण ती जी जागा आहे म्हणजे आमच्याकडे त्याची नाहीच आहे वस्तू ती, तर ती बाहेरनं आणल्यानंतर विकणारच आहे. तसंच आहे इथं ज्या शेळ्या नाहीत किंवा इथं ज्या मेंढ्या नाहीत त्या बाहेरून आणल्यानंतर माझ्यासारखा एखादा म्हणणारच आहे ना नाही त्या जातीची मला एक शेळी ठेवलीच पाहिजे. मग ती मागेल ती किंमत द्यावीच लागते. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, या लोकल ज्या काय आपल्याकडच्या मेंढ्या आहेत त्या ठेवा ना. बघा नॉर्मल पैशामध्ये मिळतात. जास्त मगजमारी नाही किंवा जास्त काय तामझाम करायची गरज नाही किंवा जास्त काहीच नाही. आणि ह्या पण मेंढ्या सेम क्वालिटीच्या असतात आणि आपल्याकडे बाजारात येतात त्याही चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या असतात. फक्त काय आहे आपलं संगोपन करण्याची जी परिस्थिती असते ती चांगली असली पाहिजे. बाकी ह्या मेंढी पालनामध्ये तुम्हाला अजिबात कुठला त्रास होणार नाही. आणि राहिला प्रश्न तर त्या गाड्यांच्या रीलचा, तर ते आपल्या काय फायद्याचं पण नाही होणार. कारण आपण गाड्यांची रील फक्त मी एकटा बनवू शकतो, पण माझ्याकडून नेलेल्या लोकांची काय परिस्थिती आहे हे कधी कोण दाखवत नाही. तर मी काय करतो, माझ्याकडून घेऊन गेलेल्या लोकांची परिस्थिती दाखवत असतो की त्यांची काय परिस्थितीमध्ये चाललं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे केलं पाहिजे. नाहीतर काय होतं की एकटाच मस्त चांगलं चाललं आहे आणि एकट्याचंच सर्व काय ओके, तर तसं नसतं होणार. कारण आपण सर्वांनी जी काय आहे तो मध्यमवर्गीय शेतकरी आहोत आणि त्याच्यानुसारच हा व्यवसाय करणं गरजेचं आहे. नाहीतर कसं होतं आहे की जसे साखर कारखानावाले आहेत, शेतकरी आयुष्यभर म्हणजे वर्षभर 12 ते 14 महिने त्याच्यामध्ये ऊस लावतो, सगळं काय करतो, स्वतःचं सर्व काय घाण ठेवतो आणि तो शेतामध्ये त्या ऊस लावून चाललेला असतो.
आणि जेव्हा ऊस जातो तेव्हा काय लगेच कॅशमध्ये पैसे पण येत नाहीत, त्याला क्रेडिट ठेवावं लागतं, त्याच्यानंतर पैसे येतात. मग असं काय उद्योग करण्यापेक्षा आपलं हे बरं नाही का, विकलं की लगेच पैसा येतो. पालन करताना तुम्ही विचारपूर्वक करा, कारण आजपर्यंत खूप साऱ्या लोकांच्या स्टोऱ्या पाहूनच आपण केलेलं आहे, पण त्याप्रमाणे ते होत नसतं. किती तुम्ही काय करा, 100त एखाद्याचं त्या पद्धतीनं होईल, सर्वांचं त्या पद्धतीनं होईल असं काहीच नसतं. मी मागे पण सांगितलेलं, माझ्याकडचा राणा आहे 50,000ला कोणी म्हटलं तरी कोणी घेऊन जाईल, पण तोच राणा तुमच्याकडनं वजनावरतीच घेऊन जाणार, त्याच्या पलीकडे कोण घेऊन जाणार नाही. तसंच तुम्ही त्या रील किंवा त्या गाड्यांचे स्टोरी वगैरे किंवा रील पाहून तसं काही करण्याचा उद्योग करू नका. जे आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये चालतं त्या पद्धतीनं जर केलं तर सर्वात उत्तम चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. 2 रुपये कमी येऊ द्या पण लाईफ टाईमसाठी येऊ द्या. आपण आता 2 रुपये जास्त घेऊ पण थोड्यासाठी घेऊ, तसं नको आहे. तर 2 रुपये येऊ द्या पण लाईफ टाईमसाठी येऊ द्या. अशा पद्धतीनं तुम्ही करा, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. मी आपलं तुमचं नियोजन करायचं, म्हणजे मी वैयक्तिक सांगू नये कुणाला की तुम्ही असं केलं पाहिजे किंवा तसं केलं पाहिजे, पण माझा एक वैयक्तिक अभ्यास आहे, त्याच्यानुसार मी सांगतो आहे. जेन्युइन किंमत जी काय असेल, म्हणजे फिक्स किंमत मिळणारी जी असेल त्या किमतीमध्ये जर काय केलं तुम्ही तर 100% फायदा होतो. आज थोड्या दिवसापुरतं हे महाग जाऊ शकतं, काय हरकत नाही, पण भविष्यात कंटिन्यू महाग जाईल ह्याची कधी गॅरंटी नसते. जर तुम्हाला भविष्यासाठी कंटिन्यू चालवायचं असेल तर आपली जी काही जेन्युइन बाजारपेठ असते त्या बाजारपेठेप्रमाणे बाबा हे कधीही महाग जाऊ शकतं. जर समजा एखाद्या ठिकाणी शॉर्टेज असेल किंवा उपलब्ध नसेल किंवा कमी प्रमाण आहे त्यावेळी महाग जाऊ शकतं, पण हे जर प्रत्येक ठिकाणी जर असेल समप्रमाणात तर हे महाग जाणार नाही. आज नाही उद्या ह्याची व्हॅल्यू त्याप्रमाणे होणारच आहे, हे समजलं पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यानुसार मग हे मेंढीपालन कसं करायचं किंवा काय करायचं ते तुम्ही वैयक्तिक ठरवायचं असतं. आणि ह्यांची म्हणजे ह्या मेंढीपालनातनं स्टोरी किंवा गाडी वगैरे असलं मी तर कधी स्टेटस वगैरे लावणारच नाही, कारण आपल्याला ते काही करायची गोष्टच नाही. आपल्याला ह्याचं जेन्युइन म्हणजे कशी मेंढीपालन करता येईल हे फक्त लोकांना समजलं ना खूप झालं. आणि लोकांनी गाडी घेतल्यानंतर आपल्याला समाधान होईल, त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीनं, नाही तर नुसतंच माझं शेड चांगलं आहे आणि माझ्या शेडमधलं सगळं चांगलं ओके आहे आणि माझ्याकडंच गाडी आहे आणि मी त्या गाड्यात घेऊन धुरळा उडवतो आहे, ते काही फायद्याचं होणार नाही. कारण काय होते, आजपर्यंत आपल्या लोकांना तीच माहिती कमी पडली होती आणि आपण लोकांनी काय केलं होतं की ही जी गाड्या वगैरे घेऊन धुरळा उडवून जे दाखवतात म्हणजे स्टोरीला वगैरे, ह्या स्टोऱ्या पाहूनच आपण हे सर्व मेंढीपालन किंवा गाईपालन किंवा शेळीपालन करण्याचा उद्योग केला होता. पण आज खूप सारी लोक तोट्यामध्ये आहेत, हेही तुम्ही एकदा पाहून घ्या. तुम्ही फक्त जे काही गाड्या उडवत आहेत किंवा धुरळा उडवून दाखवत आहेत त्यांच्या रील न पाहता तुमच्या भागामध्ये कुठे कुठे शेळीपालन केलं आहे ह्या सगळ्यांची माहिती घ्या आणि त्यांची माहिती काढल्यानंतर त्यांचं काय स्टेटस आहे, म्हणजे आजच्या परिस्थितीत काय त्यांची परिस्थिती आहे हे तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सुरुवात करायची. मग काय करायचं आणि कसं करायचं तर ते तुम्हाला ठरवता येईल. बाकी वैयक्तिक मी सांगण्यापेक्षा तुम्हाला अभ्यास जो येईल तो सर्वात महत्त्वाचा आहे.